आज जर तुम्हाला सुद्धा ना इन्शुरन्स हा स्वतःसाठी करायचा खर्च वाटत असेल किंवा तुम्हाला या गोष्टीचा बोजा वाटत असेल तर नीट या गोष्टीकडे पहा. आपण आपल्या कारचा इन्शुरन्स करतो, आपण आपल्या घराचा इन्शुरन्स करतो. या सगळ्या गोष्टींचा जर खर्च जर उद्या याच्यामध्ये काही नुकसान जरी झालं तरी शेवटी कमवणारे आपण आहोत. आपण एक कार नाही, एक कार जर समजा उद्या आग लागली त्या कारला तरी आपण 10 कार त्याच्या उभ्या करू शकतो जर आपण असलो तर. पण जर आपण नसलोच तर त्या कारचा काय उपयोग आहे? इन्शुरन्स आहे ना नेहमी हा फॅमिलीला उद्यापासून गरीब राहण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी, फॅमिलीला प्रोटेक्शन करण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी असतो. कारण टर्म इन्शुरन्स मध्ये कसं आहे एक लक्षात घ्या, तुम्ही जर असाल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज नाही. तुम्हाला टर्म इन्शुरन्सच नाही, कुठल्याच गोष्टीची गरज नाहीये तुमच्या फॅमिलीला. कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या फॅमिली लक्ष ठेवू शकता, टेक केअर करू शकता, त्या पद्धतीने तेवढ्या आपुलकीने तेवढ्या प्रेमाने कोणच करू शकत नाही. पण तुम्ही असाल ह्याची काही गॅरंटी नाही. तुमच्या पश्चात सुद्धा तुमची फॅमिली दुर्दैवाने कधी गरीब होऊ नये, काही त्यांच्यावरती आर्थिक अडचणी येऊ नये, यासाठी तुम्हाला इन्शुरन्सची गरज आहे. तुम्हाला योग्य तुम्हाला साजेल असा इन्शुरन्स जर करायचा असेल तर फक्त इन्शुरन्स म्हणून या व्हिडिओला कमेंट करा, दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तुमच्या इन्कमच्या हिशोबाने तुम्हाला कुठलाही इन्शुरन्स सुटेबल होईल हे आपण चर्चा करून आपण निर्णय घेऊया.